नमस्कार प्रेक्षकांनो. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता सत्याने जसा काही वेश बदलून आलाय काकाचा वेश बदलून आलेला सत्या मात्र आता काय धिंगाणा घालणार आहे आणि खरंच आर्यनला कळणार आहे का की सत्या जिवंत आहे. प्रेक्षकांनो, इकडे आपल्याला पाहायला मिळतंय पोलीस स्टेशनमध्ये आता मंजू आलेली आहे आणि सत्यासुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. आता त्या दोघांचं बोलणं चालू असतं. इकडे शेतकरी लोक जे काही असतात आर्यनच्या नावाचे बिल्डरच्या नावाची कंप्लेंट करायला की आम्हाला फसवलंय, आमचा घात केलाय, आमचे पैसे बुडवले, सगळ्या जमिनी आर्यनने त्या बिल्डरच्या नावावर कशा काय केल्या. सत्याला आता हे सगळं कळून चुकतं की हे सगळं कारस्थान आर्यनचंच आहे. आता मात्र मंजूला तो बोलत असतो, वाघमारे मॅडम बघितलं का, हा आर्यन किती घोटाळेबाज माणूस आहे बघा. गरीब लोकांचे शेतकऱ्यांचे पैसे घेतलेत त्यांनी आणि सगळीकडे आपली बदनामी करायला निघालाय. आता मात्र आर्यनचा आपल्याला पाठलाग करून खरं काय ते सगळं बाहेर काढावंच लागेल. मित्रांनो, जबरदस्त ट्विस्ट आपल्याला आजच्या मालिकेच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. इकडे मात्र मंजू सांगत असते की माझा नवरा सत्या जिवंत आहे, तो मेला नाहीये, तो कुठेच गेला नाहीये, त्याला अजिबात काही झालेलं नाहीये. मंजू असं बोलते तेव्हा मात्र अमृता, आर्यन, सुनंदा सगळ्यांनाच धक्का बसतो. आता आई बोलत असते, मंजू अगं काय झाले तुला, काय वेड्यासारखी वागते. आर्यन बोलते, हो ना, वाघमारे मॅडमच्या डोक्यावर बहुतेक परिणामच झालाय, सत्या गेलाय, त्याचं दुःख त्यांना काही पचत नाहीये, म्हणूनच ते अशा वेड्यासारख्या वागतायत असं आता आर्यन बोलतो. इकडे मात्र मंजू बोलू लागते, सत्या मेला नाहीये, सांगितलं ना सत्या जिवंत आहे. आता मात्र तिच्या आईला सुनंदाला टेन्शनच येतं. मंजू अगं तुला काय बोलायचं स्पष्ट बोल बरं, आम्हाला काहीच कळत नाहीये, तुझं काय चाललंय, तुझ्या मनात काय. मंजू बोलते, सत्या जरी शरीराने इथे नाहीये ना तरी तो माझ्या मनात आहे, त्याचा आत्मा माझ्या मनात आहे. तुम्ही सर्वांनी जरी मान्य केलं असेल पण मी मान्य करणार नाहीये की तो मला सोडून गेलाय. आता मात्र प्रेक्षकांनो ती बोलू लागते, हे बघा त्या कोपऱ्यात सत्य आहे, त्या पलंगावर सत्य आहे, सगळीकडे सत्य आहे, आर्यनच्या मागे चेअरवर सत्या बसलाय. आता मागं इकडे प्रेक्षकांनो सगळीकडे माझा सत्या 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 असं बोलून मंजू आता तिच्या रूममध्ये निघून जाते. मंजूची अशी विचित्र कंडिशन पाहून सुनंदाबाईला तर टेन्शनच आलेलं असतं. इकडे आमरी बोलू लागते, बघ बाई काय झालं आपल्या ताईला, दीदी वेड्यावणीच वागायला लागली आहे. आता अमृता बोलते, आपल्याला ना दीदीला आता एखाद्या डॉक्टरला दाखवावं लागेल. तर दुसरीकडे प्रेक्षकांनो मंजू मात्र रूममध्ये येते आणि पटकन दरवाजा लावून घेते. इकडे मात्र सत्याच्या आता मोठ्या प्लॅनवर पक्क पाणी फेरणार होती आज मंजू. सत्याने आता मंजूला चक्क रागवलं, काय करत होतीस, वेड्यासारखं वागणं, मी जिवंत आहे सांगितलं ना, थोडक्यात निभावलं, नाही तर आज आपला डाव पूर्ण फ्लॉप गेला असता. वाघमारे मॅडम कळतंय का तुम्हाला. इकडे मात्र आता प्रेक्षकांनो सत्यजित जो असतो तो आपल्या घरी येऊन उभा राहिलेला असतो. सत्यजितने आता एक मोठा फोटो मायाच्या हातामध्ये जो काही असतो सत्याचा, त्याच्या नावाने ती रडत असते. बाबांच्या हातामध्ये सत्यजितचा फोटो असतो. कोण माझी आठवण काढतंय, कुणाला माझी केअर होती, काय होतं हे सगळं सत्य आता खिडकीतून चोरून बघत असतो. घराच्या बाहेरच्या खिडकीतूनच तो सगळी सिच्युएशन बघत असतो. त्याचे बाबा मात्र त्याच्या फोटोकडे बघून कळवळीने म्हणत असतात, माझा सत्या, मरायचं वय नव्हतं रे तुझं, किती आठवण येते, तुझ्याशिवाय आम्ही कसे जगणार सत्या. सत्या दुरून बघतो आणि त्यालाही मम्मी आणि त्याच्या वडिलांचं बोलणं बघून खूप वाईट वाटतं. आता मात्र तो मनालाच म्हणतो, मी कुठेही गेलेलो नाही आहे, इथंच आहे मी, मम्मी विसरू नकोस, मी इथंच आहे, तुमच्या पाठीशी आहे, हा सत्या कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही आहे. आता मात्र प्रेक्षकांनो सपना जी येते रूममध्ये येते, मम्मी अजिबात तुम्ही काळजी करू नका, मम्मी असं रडू नका, तुम्ही असा धीर सोडला तर कसं होईल, माझा मुलगा कायमचा मला सोडून गेलाय, त्या दिवशी तो फोन कॉल आला नसताना तर कदाचित हे सगळं सिच्युएशन नसतीच. आता मात्र पुढच्या याच्यात आपल्याला प्रेक्षकांनो काय पाहायला मिळतं, तो जो प्रायव्हेट नंबर असतो ना त्याच्याबद्दल आता माया सपना त्यांचं डिस्कशन चालू असतं. सत्यजित ऐकत असतो, हो बरोबर बोलताय, प्रायव्हेट नंबरवरचा तर सुद्धा शोध आता मी लावतोच आहे, पण तो माणूस कोण आहे ना त्याचा नेमका पत्ता अजून लागला नाही. इकडे मात्र वाघमारे मॅडमच्या मागे पण आता तो प्रायव्हेट नंबर लागलाय. इकडे आर्यन तिच्या सावलीसारखा तिच्या पिच्छा पकडत असतो. आर्यन सारखा मंजूला तिकडे जवळ जायचा प्रयत्न करत असतो, तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. एकदा जन्माला आलेला माणूस कधी ना कधी मरतोच, आता त्याची वेळच आली होती, हे आणि ते अशा अनेक गोष्टी तो आता तिला सांगत असतो.
आता मात्र प्रेक्षकांनो मंजू त्याच्याकडे अशी काही डोळे वटारून बघते ना, तो बोलतो वाघमारे मॅडम हे बघा, तुम्ही काळजी करू नका, सगळं चांगलं होईल. हळूहळू सत्याची आठवण तुम्हाला येणारच नाही. तुम्ही इतकं का रडताय, कशाला काळजी करताय, हो सगळं व्यवस्थित होईल. इकडे मात्र आर्यनची गाडी प्रेक्षकांनो मंजूच्या घरी आलेली असते. सत्या सगळं बघतोय. सत्याला कळून चुकते की आर्यन इकडे आता काय करतोय. आर्यन सरळ मंजूच्या रूममध्ये आलेला असतो. मंजूचं रडणं बघून तिला परत परत तेच समजवण्याचा तो प्रयत्न करतो. सत्या मात्र बाहेरून सगळं बघतोय खरं. इकडे मंजू मात्र रडत असते आणि बाहेरून जेव्हा सत्या बघतोय हे मंजूच्या लक्षात येतं. आता मात्र तो हिला खुनवाखुनवी करतो. वाघमारे मॅडम अजिबात रडू नका, नॉर्मल रडा थोडंसं. आता मात्र इकडे जोरजोरात रडायलाच लावतोय की काय असं वाटून मंजूबाई पुन्हा एकदा पोंगाडा पसरते. इतकी काही नौटंकी रडणं असतं ना मित्रांनो, सत्यजितला तर आता हसायलाच येतं. तो बोलतो वाघमारे मॅडम अहो ओव्हर रिॲक्टिंग होत आहे तुमचं, ओव्हर ॲक्टिंग करताय तुम्ही. इकडे मात्र आर्यनला वाटतं या वाघमारे मॅडम काय पागल झाल्यात की काय. इकडे मात्र तो मंजूच्या रूमच्या बाहेर जातच नाही. शेवटी मंजूच त्याला पाठवून देते. प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतोय मंजू आता खिडकीच्या जवळ जाते. सत्याला आता ती बोलत असते. तिला खूप चांगलं वाटतं. सत्या बोलते अहो काय रडणं तुमचं, ते एवढा गोंधळ एवढं, अहो त्या आर्यनला डाऊट येईल ना, काय करताय तुम्ही, आपलं भिंग तुम्ही फोडणार आहे. शेवटी मंजू आता सत्याला आतमध्ये रूममध्ये घेऊन येते. सत्यजितला असे काही फटके मारते ना, मंजूचा आता फोन वाजतो. तेवढ्यातच परत एकदा प्रायव्हेट नंबरचा कॉल. आता मात्र सत्यजित थोडासा अलर्ट होतो. तो बोलतो वाघमारे मॅडम शांतपणे बोला, आर्यननेच तो फोन केलेला असतो. मित्रांनो नवीन प्रोमो जो आउट झाला आहे त्याच्यामध्ये आपण बघितले आर्यनच आता मंजूला बोलत असतो की मंजू मॅडम गुड मॉर्निंग. वाघमारे मॅडम मला तुम्हालाही मारायची सुपारी मिळाली होती. तुमचा नवरा तर गेला, तुमच्यासोबत त्याचाही नंबर लावायचा होता, पण माझं तुमच्यावर प्रेम आहे ना, म्हणून मी तुमचा नंबर लावू शकलो नाही. आता मंजू म्हणते कोण आहेस रे तू, माझा नवरा मला अजिबात सोडून गेला नाही आहे, प्लीज मला त्रास देऊ नकोस तू, असं म्हणून आता मात्र प्रेक्षकांनो इकडे मंजू फोन ठेवून देते. आता मात्र दुसऱ्या दिवशी सगळं मंजू आता विचार करत असते. तेव्हा सत्या तिला बोलत असतो. सत्याला खूप राग येतो. काय झालं तरी सत्याला मात्र आता फुल टू आर्यनवरती डाऊट आलेला असतो. इकडे आता काहीतरी तो बोलायला जाणार, तेवढ्यातच सत्याच्या ओठावर मंजू बोट ठेवते. सत्या काही बोलणार तितक्यातच आता मंजूने त्याला चूप केलेलं असतं. आता मात्र इकडे दोघांचा रोमॅन्टिक सीन आपल्याला दाखवला आहे मित्रांनो. इकडे दोघं एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. आर्यन मात्र बोलतो आता पुढचा नंबर तुमचाच आहे वाघमारे मॅडम, नवरा तर तुमचा गेलाय पण तुम्हाला माझं व्हायचं आहे. मला माहिती आहे की तुम्ही आता असं बोलल्यावर काहीतरी रिॲक्ट करणार आहेत, पण लक्षात ठेवा माझं तुमच्यावर खरं प्रेम आहे. आणि नेमका मित्रांनो आजचा भाग आपला इथेच संपतो. तर उद्याच्या भागात आता काय धमाका सत्या करणार आहे, काकांच्या वेशात जाऊन कुठला धिंगाणा घालणार आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग नक्की बघा.